नमस्कार, मी सूरज बागळे. नवराष्ट्र नववार्ता या डिजिटलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राजकीय क्षेत्रातील तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्याशी आपण चर्चा करत असतो. भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगरपंचायतीतील नगरसेवक तसेच शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विपुल कांबळे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. विपुल, तुझं नवराष्ट्र नववार्तामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. विपुल, काय सांगशील की सध्या तू युवा आहेस आणि काय असा निर्णय घेतलास की तू राजकारणात उडी घेतलास? ही संधी कशी साधून आली तुला आणि काय भविष्यात दिसलं याच्यात? सर्वप्रथम तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. राहिला तुमचा प्रश्न, आता राजकारणात येण्याचं असं काही स्पेसिफिक योग नव्हता माझ्यामध्ये. एक फक्त मनात इच्छा होती की सोशल कामाकडे थोडं लक्ष द्यावं. सोबत कॉलेज लाईफमध्ये खूप सोशल काम केले. त्यापासूनच थोडंसं वाटायचं की एक सामाजिक माणूस म्हणून अगर आपण कुठे कुणाला मदत करू शकतो ते एक प्रकारचं पुण्याचं काम आहे. त्याच थ्रू मी कोविडमध्ये पण खूप एक झटून माझ्या मित्रपरिवारासोबत लोकांना ज्या प्रकारे आम्ही मदत करू शकलो त्या प्रकारे आम्ही मदत केली. मग त्यामधूनच लोकांनीच मला पुढाकार दिला की तू या गोष्टीमध्ये थोडा इन्व्हॉल्व हो. आणि त्याच प्रकारे मी या राजकारणाच्या फील्डमध्ये आलो. प्रभाग 1 नगरपंचायत लाखनी इथला मी नगरसेवक आहे. तिथे मी आता सध्या खूप विविध प्रकारे कार्यक्रम राबवत आहे. स्पेसिफिकली जे माझा जो वेळ होता शिक्षणाचा, आताही माझं शिक्षण चालू आहे, आता मी PhD करतो आहे. तर मी बघितलं की शिक्षणात असलेला एक व्यक्ती जो राजकारणात येतो त्याचा समाजाकडे बघण्याचा एक जो समाजाकडे बघण्याचा एक तरीका असतो तो खूप डिफरंट असतो. त्याच प्रकारे मी आता हाच एक माझ्या मनात धैर्य धरून ठेवला आहे की अगर गोष्टी वाढवायच्या आहेत तर युवकांथ्रू वाढू शकतो. आणि तोच आता लाखनीतले शहरातील लोक तो माझ्यावर भरोसा दाखवत आहे. त्याच्यामुळे एक मला प्राऊड फिलिंगसुद्धा होतं. आणि समोरचं अगर बघायला गेलं की मला डेव्हलपमेंटनुसार काय करायचं आहे, मेन मला असं वाटतं की आजकालचं राजकारण हे डेव्हलपमेंटल राजकारण असायला हवं. एक युवक राजकारणाच्या फील्डमध्ये येत आहे तर त्याचा मेन मोटो हा असायला हवा की डेव्हलपमेंटल कसं करायला पाहिजे. सामाजिक बाबी, आपला इतिहास या गोष्टींकडे लक्ष देऊन एक समाजाला कसं समोर नेता येईल. जातीयता, धर्मांचा जो विषय चालू आहे ह्या गोष्टीला साइडला ठेवून एक एज्युकेटेड चीज़ों को लेके किस तरीके से डेव्हलपमेंट किया जा सकता है या गोष्टींना मी खूप जास्त पुढाकार देतो आहे. सध्या सामाजिक क्षेत्रातून शिक्षण पण तू सुद्धा घेत आहेस. निवडणूक लढताना निवडणूक तुला कशी सोपी वाटली की कसं तू हाताळल्यास त्या गोष्टी? म्हणायला गेलं तर तो 1 महिना सर्व नेत्यांसाठी टफच असतो. आणि माझा पूर्ण नवीन वेळ होता, असं माझं प्रॉपर राजकारण बॅकग्राऊंड नाही आहे. तर जेव्हा मी या फील्डमध्ये आलो तर एक असं म्हणता येईल की एक चॅलेंजच होतं माझ्यासाठी. एक कमी वयात या गोष्टींमध्ये येणं, आपली छाप सोडणं हा माझ्यासाठी एक डिफरंट पहिलू होता. पण मला एक प्रकारे मी तुम्हाला म्हणू शकतो चॅलेंजेस खूप होते. पण त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने मला ज्या प्रकारे सपोर्ट दिला आजच्या स्थितीमध्ये, अगर आमच्या काँग्रेस शहर पार्टीमध्ये कोणी लहान असेल तर सर्वात मी आहे. आणि ते मला पूर्ण लहान मुलासारखे सांभाळून ठेवतात. माझ्या हर गोष्टीकडे ते लक्ष देतात. माझ्यासाठी एक माझे मोठे पॅरेंटसारखे झाले आहेत ते. माझे जे चॅलेंजेस होते इलेक्शनच्या टायमाला मला हर गोष्टीमध्ये त्यांनी मदत केलेली आहे. कसं असतं, आम्ही युवा मुलं असतो, आम्हाला माहिती नसतं की प्रचार कसा करायला पाहिजे, प्रसार कसा करायला पाहिजे, लोक कसे जोडायला पाहिजे. आजकालची युवा पिढी, मला एक गोष्टीला चांगलं वाटतं की आजकालची युवा पिढी या गोष्टीवर जास्त फोकस ठेवते की प्रचार प्रसार कमी करा पण कामं जास्त करा. त्याच्यामुळे युवकांची आजची बुद्धी मी बघतोय ते कामावर जास्त फोकस करतात. एक नेता म्हणून बघणं आणि एक लीडर म्हणून बघणं हा जेव्हा मिक्स होतो तो एक प्रॉपर एक समाजाला घेऊन चालू शकतो असं मला वाटतं. आता तुमच्या जो वार्ड आहे त्या वार्डामध्ये आतापर्यंत कशा प्रकारे विकासाचे कामं झालेले आहेत? युवकांसाठी काय सध्या योजना केलेल्या आहेत? नालींचे प्रश्न असतो, पाण्याचे प्रश्न असतो, त्याच्याबद्दल तू काय योजना केलेल्या आहेत? आतापर्यंत मला नगरपंचायत लाखनीमध्ये येणाऱ्या जानेवारीमध्ये मला 2 वर्ष पूर्ण होऊन जातील. याच्या आधीच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रभागामध्ये याआधी रस्ते, नाली, पाणी हे जे बेसिक एम्युनिटीज असतात, इलेक्ट्रिसिटी, लाईट्स, स्ट्रीट लाईट्स या गोष्टींची खूप कमतरता होती. त्यामध्ये लोकांना खूप त्रस्त व्हावं लागले. याच्यासाठी मी असं नाही म्हणत आहेत की जे या आधीचे नगरसेवक किंवा नगरसेविका असतील त्यांनी लक्ष नाही दिलं असेल. पण मला असं वाटतं की त्या लोकांकडे मी जेव्हा त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालो मला त्यांचे ते त्रास दिसले.
अगर तुम्ही माझा मागील 2 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघाल आता, आम्ही बेसिकली 40% आमच्या वार्डातले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. जिथे रस्ता पाहिजे तिथे रस्ता आहे, जिथे नाली आहे तिथे नालीचा विचार आम्ही पूर्णपणे टाकलेला आहे आणि मोस्टली जागेवर नालीसुद्धा बनलेला आहेत. माणसाच्या बेसिक ॲम्युनिटीजमध्ये मला एवढं माहिती आहे, अन्न वस्त्र निवारा असतो. तसेच अगर एक समाज एक साथ राहत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रस्ता, नाली, पाणी आणि इलेक्ट्रिसिटी ह्या गरजेचं असतात. आता माझ्या प्रभागामध्ये 80% जागेवर पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. सध्या आता युवा पिढी फार भरकटलेली आहे, सगळे मोबाईलमध्ये आपला वेळ घालवत आहेत. तर तू ह्या सगळ्यांकडे कसा बघतोस? तू त्यांना काय संदेश प्रेरणा देशील? ठीक. सर्वप्रथम आजकालचा युवा जो मी लाखणीचा बघितलेला आहे, तो एक प्रकारे बघतो एक कामाच्या तरीकेने की मला एक काम पाहिजे आहे. ॲट द सेम टाईम देर आर स्टुडंट्स हू आर लाईक सिटिंग इन टपरीज अँड थोडं टाईमपास करून घेतात. पण ते भटकलेले आहेत. पण त्यांना भटकलेला राहा एक युवकच दाखवू शकतो, जो त्यांच्यावर थोडा आश्वासन देऊन त्यांना एक प्रॉपर डायरेक्शन देऊन काम करून घेऊ शकतो. त्यासाठी आमचं एक सहयोग समाजसेवा नावाचा एक ग्रुप आहे. त्यामध्ये पूर्ण लाखणीचे युवक मुलं आहेत. सोबत लाखणीचे प्रॉपर लीडर जे लोकांना गाईड करू शकतात. त्यामध्ये काही पत्रकारसुद्धा आहेत. काऊन की कसं एक कम्युनिटी घेऊन चाललो आहे आणि आम्हाला तिथे मेन टार्गेट आहे युवकांना समोर आणायचं आहे. त्यांच्याकडे बघून म्हणजे त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा नजरिया बदलला पाहिजे. युवक काँग्रेसचा तू शहराध्यक्ष आहेस, तर पक्ष वाढवण्यासाठी तुझे काय पावलं आहेत? सध्याच्या परिस्थितीत मी युवक काँग्रेस म्हणून नाही, मी एक पॅरेंट बॉडीमधून बोलण्याची इच्छितो. काऊन की ज्या प्रकारे मला इथे सांभाळलं गेलेलं आहे, एक युवा नेता म्हणून मला इथे ज्या प्रकारे घेऊन चालल्या गेलेला आहे, कसं राहते जो पॅरेंट बॉडीमधला असतो तो कधी पण बघतो की आपल्या मुलाला कधी काय झालं नाही पाहिजे. त्यांनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली आहे, सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस हे साकोली विधानसभा क्षेत्रात खूप बळकट बनत आहे. स्पेसिफिकली अगर तुम्ही लाखणीचा विचार केला तर लाखणीमध्ये पॅरेंट बॉडीमध्ये जे आमचा पक्ष बळकट करत आहेत ते झाले आमचे ॲडव्होकेट शफीजी लद्दानी, आमचे तालुका अध्यक्ष योगराजजी झलके साहेब, सोबत आमचे आपले प्रदेश कमिटीचे सदस्य आकाशभाऊ कोरे, सोबतच पॅरेंट बॉडीचे आमचे शहरचे अध्यक्ष आहेत मोहनभाऊ, युवक मी बघतो आहे. हे आम्ही आता सध्या पक्ष बळकट करण्याच्या मागे लागलेलो आहेत. विपुल, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुला खूप खूप धन्यवाद. तर हे होते लाखणी नगरपंचायतचे नगरसेवक विपुल कांबळे, त्यांची आपण चर्चा केलेली आहे. पुढील भागामध्ये राजकीय क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक मान्यवरांशी आपण चर्चा करत राहू. सूरज बागडे, नवराष्ट्र नववार्ता, भंडारा.